नमस्कार. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मसाला मुरलेले असे छान असे बांगडे आपण आज फ्राय करणार आहोत. तेही कोकणातील ऑथेंटिक पद्धतीने आपण आज करणार आहोत. त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते मी करताना तुम्हाला सांगणार आहे. मासे स्वच्छ करण्यापासून ते प्लेटिंग करेपर्यंत छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्यवस्थित असे मासे तुमचे बनून तयार होतील. तर सर्वप्रथम आपण मार्केटमधून असे मासे घेऊन आलो आहोत. बांगडा मासा आपण आणलेला आहे. त्याचे डोकी त्यांनी वेगळे करून दिलेले आहेत. ते आपण साईडला करून घेणार आहोत. त्यानंतर मासे असे कट करून आणायचे आहेत. हे बघा, त्याला पूर्णपणे अशी दोन्ही साईडने थोड्या थोड्या अंतरावरती कट काढून घ्यायचे आहेत. हे बघा, असे कट असले की छान असा मासा मुरतो आपला मसाल्यामध्ये. हे पोटातली अशी घाण असते ती स्वच्छ करून घ्यायची आहे. ही आपण जो समुद्रातला मासा खातो तो अगदी स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला ओशाळ वास असतो, तो सुद्धा आपल्याला घालवून टाकायचा असतो. तर बघा, हे सगळे मासे मी असे स्वच्छ करून घेतले आहेत. त्याचं पूर्ण पोटामध्ये जी घाण असते ती काढून टाकायची आहे. हे असं स्वच्छ करून घेऊन दुसरा मासा मी तुम्हाला दाखवते. हे असं काळपट रंग असतो पोटाच्या साईडने, तो पूर्णपणे आपण काढून टाकायचा आहे. तो कडवट असतो, त्यामुळे आपले माशाची जी टेस्ट असते ती बदलू शकते. त्यामुळे बांगडा हा मासा असा आहे की खूप स्वच्छ करून त्याला वापरून घ्यायला लागते आपल्याला. हे बघा, ह्याच्यावरती जी काही आपली त्यांची त्वचा असते ती पण स्वच्छ अशी करून घ्यायची हाताने चोळून चोळून, आणि स्वच्छ असा मासा आपण इथे करून घेणार आहोत. तर हे सगळे मासे आपले रेडी झाले आहेत. आता आपण सुरुवातीला काय करणार आहोत, माशांचा ओशाळ वास आणि स्ट्रॉंग वास जाण्यासाठी 1 चमचाभर हळद, 1 चमचा मीठ आणि अर्धा लिंबू आपण त्याच्यावरती पिळून घ्यायचा आहे आणि ते माशाला पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे. यामुळे जो माशांना थोडा वास असतो तो निघून जातो. समुद्रातील कुठलेही मासे आपण फ्राय करायच्या आधी ही प्रोसेस केली तर मासे खूप छान असे बनतात. त्याला जास्त स्मेल येत नाही खाताना. हे बघा, असं चांगलं चोळून घ्यायचं आहे. सगळे मासे असे आपण 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. हे पहिलं मॅरिनेशन आहे आपलं. हे बघा, मासे एकदम व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत आणि 15 मिनिटं ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण एक आलं आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे. जेवढं आपण आलं घेतलं आहे त्याच्या दुप्पट आपण इथे लसूण घ्यायची. शक्यतो इथे जे आपण आलं लसूणची पेस्ट करणार आहोत ती ताजीच घ्यावी. जी आपल्याला रेडीमेड मिळते ती वापरू नये. कोणताही खाद्यपदार्थ बनवताना आपण जे फ्रेश मसाले किंवा त्याचे जे बाकीचे जिन्नस असतात ते वापरले तर खूप सुंदर असा पदार्थ आपला तयार होतोय. बघा, आपल्याला कुठून आता तयार झालेली आहे आलं आणि लसूणची पेस्ट. तर सुंदर असं याचं टेस्ट लागते आपल्याला माशांची. तर आपण आता काय करणार आहोत, दुसरं कोटिंग माशांचं आहे ते आपण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 3 चमचे तिखट पावडर घेतलेली आहे मिरचीची. त्यानंतर 1 चमचाभर हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे मीठ घ्यायचं आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार इथे मीठ वापरायचं आहे. पहिलं मॅरिनेशन आपण केलं होतं तेव्हा सुद्धा आपण मीठ वापरलं होतं. तर तुमच्या अंदाजाने तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे. याने सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते पदार्थाला. तर हे बघा, इथे आलं लसूणची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर माझ्याकडे इथे आगळ होतं कोकमाचं, ते सुद्धा मी इथे ॲड करणार आहे. आंबटपणा थोडासा असला माशांना की माशांची टेस्ट खूप छान लागते. पण सुरुवातीला सुद्धा इथे आपण लिंबू वापरला होता, लिंबाचा रस वापरला होता, आणि आता इथे आपण आगळ वापरलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हे जे सगळे मसाले आपण घेतले आहेत ते त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करून त्याची पेस्ट तयार करायची आहे. अशी पेस्ट तयार केल्यामुळे माशांना जेव्हा आपण ते मसाले लावतो ते पूर्णपणे आतमध्ये त्यांना कटमध्ये शिरतात आणि खूप छान असा मुरतो मासा. जेव्हा आपण सगळं सुके मसाले वापरतो, हळद मसाला, ते आपण लावताना चांगलं कोटिंग होत नाही त्यापासून. म्हणून ही जी पद्धत आहे ती वापरून बघा, खूप छान मासे तयार होतात. आता हे 15 मिनिटांसाठी आपण ठेवलेले मॅरिनेट केलेले मासे आहेत. त्यांना आपण ही जी पेस्ट तयार केलेली आहे माशांची ती पूर्णपणे व्यवस्थित त्याला लावून घ्यायची आहे. जे आपण माशांना कट केलेले आहेत त्याच्यामध्ये हे मसाले व्यवस्थित आपण फिल करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचं. त्यामुळे मासा चांगला मुरला जातो आतमध्ये
आणि त्याचे जे फ्लेवर असतात मसाल्यांचे ते पूर्णपणे उतरतात माशामध्ये. इथे जो पोटाचा भाग असतो त्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थित मसाला फिल करून घ्यायचा आहे आतल्या साईडने. त्यामुळे आतून सुद्धा मासा चांगला चवीला लागतो, त्याचा मसाला पूर्णपणे व्यवस्थित शिरतो. हे बघा, हे असं पोटाचा भाग असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण मसाला लावून घ्यायचा आहे. पूर्ण कोटिंग करून मासे तयार करून आपण हे 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी पुन्हा ठेवणार आहोत. म्हणजे एकूण आपण अर्धा तास तरी आपण हे मासे असे मुरवत ठेवलेले होते. सुरुवातीला आपण हळद मीठ लिंबू लावून ठेवले होते 15 मिनिटं आणि असे हे पुन्हा आपण जे मसाले कोटिंग करून घेतलेले आहेत 15 ते 20 मिनिटं ठेवायचं. म्हणजे अर्धा तास तरी आपल्याला हा मॅरिनेशनचा वेळ मास्यांना द्यावाच लागतो. तेव्हाच आपले मासे सुंदर असे वरून तयार होतात, टेस्टी मासे तयार होतात. तर आता आपण जे कोटिंग आहे माशांचं ते आपण तोपर्यंत इथे करून घेणार आहोत तयार. तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे बारीक, अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतलेला आहे, त्यानंतर 1 चमचाभर इथे मी तिखट मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता आपण प्रत्येक प्रोसिजरमध्ये मीठ वापरलं आहे, त्यामुळे मिठाचा अंदाज पुन्हा तुम्हाला मी सांगते, मिठाचा अंदाज व्यवस्थित बांधूनच तुम्ही हे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता आपण इथे तांदूळ पीठ वापरलं आहे, त्याच्यामुळे माशाचं जे कोटिंग असतं ते व्यवस्थित बसतं माशांवरती. तुम्ही इथे फक्त रवा सुद्धा वापरू शकता, पण मी जेव्हा मासे फ्राय करते तेव्हा हीच पद्धत वापरते. अर्ध रवा आणि अर्ध तांदूळ पीठ वापरून खूप छान मासे फ्राय होतात. हे बघा, आता मी तेल इथे तापत ठेवलेलं होतं. त्यानंतर आपण हे जे मॅरिनेट केलेले मासे होते त्याला कोटिंग करून घेतलेलं आहे आणि हे असे एक एक करून आपण इथे तेलामध्ये सोडून घेणार आहोत. खूप क्रिस्पी असे मासे तयार होतात आणि आतून सुद्धा चांगले टेस्टी होतात मासे. ह्या पद्धतीने तुम्ही जर केलेत तर. आता आपण हे 3 मासे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये. तर आता हे 10 मिनिटांसाठी आपण इथे भाजून घेतलेले आहेत. आता आपण ते पलटी करून घेऊयात. असे सगळे मासे आपण करून घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती आपण मासे फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप कुरकुरीत असे मासे तयार होतात बघा तुम्ही. मोठ्या आचेवरती आपण मासे फ्राय अजिबात करायचे नाहीयेत, त्यामुळे मासे तुम्हाला वरून वाटतील की हे शिजलेले आहेत किंवा ते फ्राय झालेले आहेत, पण तसं न होता ते नुसते वरून आपल्याला भाजल्यासारखे वाटतील, पण मासा आतून अजिबात तुमचा भाजला जाणार नाही. बघा, असे हे मंद आचेवरच तुम्ही मासे करून घ्यायचे आहेत. असा आपण थोडा वेळ माशांसाठी दिला, मॅरिनेशनसाठी, तळण्यासाठी मासे थोडाफार वेळ दिला तर खूप छान असे मासे आपले तयार होतात बघा. घाई गडबड न करता व्यवस्थित असे आपण हे सगळे मासे तयार करून घ्यायचे आहेत. आपला आता बांगडा फ्राय करून झालेला आहे. बांगडा तवा फ्राय खूप छान असा बनतो. आपण प्लेटिंग करून घेऊयात. एक एक करून आपण आता हे मासे इथे ठेवूयात. खूप छान सुगंध येतो या माशांचा. जे आपण मसाले वापरलेले आहेत त्याची टेस्ट पूर्णपणे इथे माशांमध्ये उतरलेली असते. खूप सुंदर असा क्रिस्पीपणा माशांना आलेला असतो. वरून कुरकुरीत आणि आतून मुरलेला मासा खायला खूपच मजा येते आणि असे मासे बघून तोंडाला पाणी सुटणार नाही असं शक्यच नाही. तर तुम्ही ही वेळ न घालवता असे मासे तयार करा आणि असा मस्तपैकी लिंबू माशांवरती फिरवा. छान असं त्याचा रस त्याच्यावरती टाका आणि मासा टेस्ट करून बघा. किती सुंदर असा मासा तयार झालेला आहे बघा. छान असा मासा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.